बघा, खूप महत्वाची अशी ही बातमी, शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. बघा, ऑगस्ट मध्ये 10,000 शिक्षकांची भरती. ठीक आहे, हेडिंग तुम्ही बघितलंय. आता बघा, जिल्हा परिषदेतील 3,500 पदांचा यामध्ये काय होणार आहे, समावेश होणार आहे. कुठे, जिल्हा परिषदेचा. ठीक आहे, त्यानंतर बघा, पूर्वी जाहीर केलेल्या शिक्षक भरती सध्या सुरू आहे. पूर्वी जी शिक्षक भरती जाहीर केली होती त्याची सध्या काय सुरू आहे, तर प्रोसेस सुरू आहे. ठीक आहे, जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये रिक्त 30% पदांपैकी 10% पद भरतीची जाहिरात शिक्षणाधिकारी पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. बघा, 30% पैकी 10%. ठीक आहे, लक्षात ठेवा, व्यवस्थित समजून घ्या, पॉइंट टू पॉइंट समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर दुसरीकडे खाजगी अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे. असं नाही की झेडपीच. ठीक आहे, जिल्हा परिषदांमधील 3,500 तर खाजगी संस्थांमधील 6,000 ते 6,500 पदे देखील यावेळी भरली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे 3, त्याचबरोबर खाजगी संस्थांमधील 6,000 ते 6,500 पदे देखील यावेळी भरली जाणार आहे. ठीक आहे, ज्यामध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे 30,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बघा, 30,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील 10 वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याची धाडसी निर्णय त्यांनी घेतला आहे. त्या जिल्हा परिषदाच्या शाळांमधील 22,000 पदांचा समावेश आहे. बघा, झेडपी मध्ये तुम्हाला 22,000 पदांची भरती होणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार 20% पदे रिक्त राहतील, पण बिंदूनामावरील NTC प्रवर्गाच्या अपेक्षामुळे 10% पदे रिक्त ठेवण्यात आली होती. ठीक आहे, आता ती पदे ऑगस्ट मध्ये भरली जाणार आहे. जी 10% पदे रिक्त ठेवण्यात आली ती ऑगस्ट मध्ये भरली जाणार आहे. ठीक आहे, यावेळी ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्या वेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनी संधी मिळणार आहे. त्यांना संधी भेटली नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार. त्याचबरोबर याशिवाय बिंदू नामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका नगरपालिका त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही त्यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत. म्हणजे बघा, किती चांगली सुवर्ण संधी. आज बरोबर आपण क्लासही घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही काय करायचं, नवीन असेल चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करायचं. ठीक आहे, बघा, शिक्षक भरती पूर्व TET ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. बघा, TET आपण TET चे क्लास घेणार. शिक्षक होण्यासाठी B.Ed उत्तीर्ण उमेदवारांना TET शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हावी लागते. त्यानंतर B.Ed धारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून TET घेण्याचे नियोजन सुरू आहे. बघा, लवकरच TET तुमची घेतली जाणार आहे. त्यानंतर टेटही होणार आहे. त्या संबंधीची निविदा काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये TET घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सकाळशी बोलताना दिली आहे. ठीक आहे, बघा, म्हणजे तुमची TET होणार आहे आणि त्याचबरोबर टेटही होणार आहे. त्यामुळे बघा, आता तुमच्याकडे टाइम भेटलाय तुम्हाला अभ्यासासाठी. ठीक आहे, त्यामुळे ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये जर ऐन टाइमवर एक्झाम आल्या अभ्यास करण्यापेक्षा आतापासूनच अभ्यासाला लागा. आपण एक क्लास लवकरच सुरू करू. सर्वात पहिले आपण सिलेबस डिस्कस करू. ठीक आहे, नवीन असेल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा.